या तालुक्यातलं युवा नेतृत्व ऋषी अप्पा दायगुडे यांचा वाढदिवस आणि आपल्या सेवा सोसायटीच्या इमारतीचं भूमिपूजन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, सन्माननीय सुनील तात्या काटकर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय शशीदादा, खंडाळा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते अनिरुद्ध दादा, चिन्मय कुलकर्णी, किरण नाना, सन्माननीय वंदनाताई, हर्षवर्धन शेळके पाटील, अतुल पवार, वाईहून आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले वाई ग्रामीणचे मंडलाध्यक्ष दीपक ननावरे, आपल्या खंडाळा ग्रामीणचे मंडलाध्यक्ष देवीदास, भुईंज गावचे सरपंच विजय बापू वेळे, ईशान भोसले, चंद्रकांत यादव, भाऊसाहेब, व्यासपीठावर इतकी मान्यवर माणसं आहेत की शक्यता एखाद्याचं नाव राहण्याचीच आहे. तर मान्यवर व्यासपीठ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि आपले सर्व तरुण मित्र आणि पत्रकार हो, मी आवर्जून अगोदर कार्यक्रमाचा अध्यक्ष जरी असलो तरी मुद्दाम आधी बोलण्यासाठी उभा राहिलो आहे, कारण महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. व्यक्तिशः मी ऋषी अप्पाचं मनपूर्वक अभिनंदन करतो, ऋषी अप्पाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी बोलत असताना अविनाश भाऊंचं स्मरण झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ज्या पद्धतीने अविनाश भाऊंची पाठराखण तुम्ही या ठिकाणी केली त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षा काकणभर अधिक जोमानं पण ऋषी अप्पाच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, अशा स्वरूपाची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या शशीदादांनी सहजपणाने बोलून गेले की जयभाऊ पुनर्वसन मंत्री आहेत. खरं आहे, शशीदादाचं म्हणणंही खरं आहे, मी त्याच्याशी सहमत आहे. पण माणसांचं पुनर्वसन करणारा नेता म्हणून जयभाऊंना ते पुनर्वसन मंत्री म्हटले. त्यांनी या ठिकाणी विराज भैयांनी उल्लेख केला, शशीदादांनी उल्लेख केला की आम्ही सध्या अमुक पक्षात आहोत, पण यांचं येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्वसन होणार आहे. ते पुनर्वसन करणारा नेता जयाभाऊ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा या निमित्तानं आनंद व्यक्त करतो. माधवराव अप्पा असतील, अविनाश भैया असतील, वंदनाताई असतील, अजय बापू असतील आणि आता ऋषी अप्पा असेल, मी तुम्हा सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात याचा मनापासून आनंद व्यक्त करतो. पण विराजने या ठिकाणी उल्लेख केला की कोणीतरी असं म्हणतं की आम्ही ऋषी अप्पाला जिल्हा परिषद पंचायत समितीत पाऊल ठेवू देणार नाही. तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर आणि तुम्हा सगळ्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर असं होऊ शकतं? होऊ शकतं का असं? आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की कुणीही काही बोललं तरी या मतदारसंघामध्ये ऋषी अप्पा आणि सहकारी जी भूमिका घेतील, ज्या निवडणुकीला उभे राहतील, त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना यश मिळवणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. किंबहुना अविनाश भाऊंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर ऋषी अप्पाचं स्वप्न पूर्ण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ऋषी अप्पा, तुम्ही भाग्यवान आहात. जयाभाऊ पाठीशी आहेत, सुनील तात्या आहेत, वंदनाताईंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, धैर्यशील दादा आहेत, चिन्मय या ठिकाणी उपस्थित आहेत, किरण आहेत आणि आम्ही सगळेजण आहोत. आम्हा सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचं सगळं संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आज सोसायटीच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. चेअरमन आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी विनंती करतो
की राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सोसायटी आणि खातेदार किंवा शेतकरी याला अर्थ पुरवठा करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था सगळी महत्त्वाची आहेच, पण याशिवाय केंद्र शासनानं पुरस्कृत केलेल्या योजनेअंतर्गत जवळपास 151 नवे व्यवसाय करण्याची मुभा सोसायट्यांना देण्यात आलेली आहे. आपल्या परिसराची गरज काय, लोकांना काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या कालखंडामध्ये नवे उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनं सुद्धा सोसायटीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. नव्या संस्था या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. 13 तारखेला आमच्या दीपकचा वाढदिवस झाला. योगायोगाने त्या दिवशी मी वाढदिवसाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. दीपकला बिलेटेड हॅपी बर्थडे. दीपकलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा, ऋषी अप्पालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणारा नेता आज या ठिकाणी पुन्हा ऋषी अप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. जयाभाऊंचा संघर्ष मी खूप जवळून पाहिलेला आहे. मी आता नाही म्हटलं तरी 25-30 वर्ष तर निश्चितपणानं झाले असतील. 25 ते 30 वर्ष आम्ही एकत्रपणानं काम या ठिकाणी करतोय. जयाभाऊ ज्या तडफेनं, ज्या जिद्दीनं येईल त्या परिस्थितीतनं संघर्ष करून बाहेर पडतायत. आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे, यावेळची वारी पार पडली आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शाबासकी दिली, कौतुक केलं की यावेळी वारी उत्तम पद्धतीनं पार पडली असेल. तर सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या कल्पकतेनं, प्रयत्नातून यावेळी वारीला एक नवी उंची लाभली असा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला होता. अशा स्वरूपाचं अतिशय महत्त्वाचं काम करणारा नेता आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. जयाभाऊ, आम्हा सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही केवळ आमच्याच नाही आहे, तर ग्रामविकास मंत्री या नात्यानं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचे पालक आहात. तुमच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडो. आम्हा सगळ्यांच्या तुम्हालाही शुभेच्छा. ऋषी अप्पा, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे टू यू. ऑल द बेस्ट. यशस्वी व्हा. भाऊंची परंपरा या पुढच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दादा, आपण या ठिकाणी बोलला. भाऊ, आत्ता मदन दादांनी सांगितलं की आपण वारी यशस्वी केली, त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचं स्वप्न आपण पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थानं विठुरायाच्या नगरीचे पालकमंत्री आपण झाला, या राज्याचे ग्रामविकास मंत्री झाला. भाऊ, आपण जिल्ह्यात आला, पहिला सत्कार ऋषी अप्पानं केला. आज आपण त्यांच्या मातीत आलाय आणि म्हणूनच अविनाश भाऊंच्या